रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आहेत. आज आपली रॅली होती भव्य दिव्य महाडमधून. कसा प्रतिसाद होता, काय निकाल असेल? रॅली होती ती लोकांना शेवटची म्हणजे नमस्कार चमत्कार असतो, भेटीगाठी, यासाठी बाकी काही नाही. रॅली माझी दरवर्षी निवडणुकीच्या एंडिंगला होत असते, ह्या वेळेला पण झाली आणि दणक्यात झाली. अशी तशी नाही रॅली झाली. आपण पाहिले असाल महिला पुरुष युवासेना महायुतीची लोक कशी होती ती, आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि तो आम्ही मिळवलेला आहे. राज ठाकरे आज शिवडीच्या सभेत असे म्हटले की खरा गद्दार उद्धव ठाकरेच आहेत, सोडून गेलेल्या गद्दारांना हे म्हणण्यापेक्षा आपण स्वतःकडे पाहणं गरजेचं आहे. आता जर भाऊ जर भावाला म्हणत असेल तर काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असू शकतं. कारण आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन पुढं चाललो. आम्ही कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केला नाही. धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षाची निशाणी आम्हाला मिळाली, नाव आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे राज ठाकरे जे बोललेत ते मला वाटतं योग्य आहे, चुकीचं काय नसावं. जे काय आमच्यावरती शिंतोडे ओढत होते तो घरचा आहेर राज ठाकरेंनी उद्धव साहेबांना दिला असं मला वाटतं. शेट, उद्धव ठाकरेंच्या सभा कर्जतमध्ये आज सभा झाली आणि महायुतीवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. गद्दार वगैरे नामोल्लेख त्यांनी पुन्हा केला. काय सांगा? तिथली सभा अजून मला काय मी ऐकली नाही, पाहिली नाही. पण जी काय झाल्या आता विरोधक बोलले तर ते करणारच. परंतु प्रत्येकजण आपापलं काम करतो, कामाने पुढं जातो. असं कोण काही बोलून होतं असं मला वाटत नाही. आणि जनता शून्य आहे. आमच्या या रायगड जिल्ह्यातल्या 7च्या 7 सीट महायुतीच्या निवडून येतील हा मला विश्वास आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या या सभांचा प्रभाव आहे तो पडेल मतदारसंघात? काय किती जागा? आता तुम्हाला माहिती आहे मस्त्याला पण त्यांची सभा झाली, किती लोक होती काय मलाही माहिती नाही शरद पवार साहेबांची. परंतु आम्ही जे काय फॉर्म भरायला लोक जमवली होती एवढी पण लोक काही सभाला असतील किंवा नसतील मला काही सांगता येणार नाही. परंतु आमची ताकद ही महायुतीमुळे वाढलेली आहे हे निश्चित.